नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे डेलीचे जे काही अपडेट्स आहे तर ते तुम्हाला वेळेत पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, आता सौमित्र आणि अवंतिका ही जानकीला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. ते म्हणत असतात की बाबा खूप आठवण काढतायत आणि नानासाहेबांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यामुळे प्लीज जानकी बहिणी घरी चला. पण जानकी ऋषिकेशला सांगते तेव्हा ऋषिकेश खूप चिडतो आणि म्हणतो की त्या ऐश्वर्याकडे का, जिने माझ्या बायकोला कॉफी सांडवून पुन्हा गाडी पुसायला लावली, ती गाडी पुसणारी नाहीये आणि असे विचित्र विचित्र कामं तिच्याकडून करून घेण्यात आलेले आहे. तेव्हा मला कोणताही इंटरेस्ट नाही त्या घरामध्ये पाय ठेवण्याचा. त्यांचा माझं नातं त्या दिवशी संपलं ज्या दिवशी मी तो उंबरठा ओलांडून बाहेर पडलो. तेव्हा आता मला काहीच घेणं देणं नाहीये. मग आता सौमित्राला रडायला येत असतं. मग ती कसं तो खूप इमोशनल होते आणि म्हणते की वहिनी तुम्ही तरी समजून सांगा ना दादांना. अहो एकदा संधी द्यायला काय हरकत आहे, घरच्यांसाठी नाही पण आपल्या नानांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते 2-3 दिवसापासून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा जानकी बहिणी त्याच्यासाठी तुम्ही तिथे असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा याल का तुम्ही, असं ती म्हणत असते. मग आता ऋषिकेशला जॉब लागल्याने त्याला ट्रॅव्हलच्या कारणामुळे 2-3 दिवस बाहेर जायचे आणि मग आता नेमका आता हा प्लॅन जानकी ही सांगून देते आणि त्यामुळेच आता ऋषिकेशला आता अजूनही माहिती नसतं, पण अवंतिका आणि सौमित्र हे खूप खुश होतात आणि ते म्हणतात की असं आहे का, म्हणजे ऋषिकेश दादा हे बाहेर जाणार आहे आणि तू एकटीच आहेस, तेव्हा आपल्याला नानांना भेटण्याची ही संधी आहे असं जानकी म्हणत असते. मग आता त्यांचा प्लॅन ठरतो. तर इकडे आता घरी ऐश्वर्या ही बसलेली असते. ऐश्वर्या बसलेली असते आणि लगेच तिथे आजी जातात आणि आजी म्हणतात की अगं ऐश्वर्या, तुला माहिती आहे का, नाना सारखं त्या जानकीचं नाव घेत आहे, त्यामुळे अवंतिका आणि सौमित्र तिला आणायला गेले आहेत. थोड्याच वेळात ते जानकीला घेऊन इथे येणार आहे. लगेच आता संताप होतो ऐश्वर्याचा आणि ती म्हणते की कशाला इथे यायची काय गरज आहे, मी त्यांना घरातून बाहेर काढलंय ना, मग पुन्हा तिथे कशी जाणार त्या. तेव्हा आता लगेच आता सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्या लगेच आता ती सौमित्राला म्हणू लागते की ती मुलगी आपल्या घरात येता कामा नये. म्हणजे जानकी, मी असं ऐकलं की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका त्यांना आणायला गेले आहेत. काय गरज आहे त्या मुलीची, आई मला तुम्ही सांगा ना. जिनावरून ढकललं ती कोण होती, जानकी. नानाच्या रूममध्ये साप कोणी सोडला होता, जानकीने. अजून तिने काय नाही केलंय, वेळेवर चहा नको, जेवण व्यवस्थित बनवणं नको, एवढं सगळं केलंय तरी सुद्धा तिने त्यांच्याशीच गोड का वागायचं. आता तर मला कळतच नाही असं म्हणत असतात. तर पुढे आता तर प्रेक्षकांनो, पुढे आता असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आता सुमित्राचे कान भरते आणि सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणतात की हो तू बरोबर बोलत आहेस, आपल्याला काय गरज आहे तिला ह्या घरामध्ये घ्यायची. नानांची अवस्था जानकीमुळे झाली आहे, तू टेन्शन घेऊ नको ऐश्वर्या, मी तिला ह्या घरात पाऊल ठेवूच देणार नाही. तेव्हा आता लगेच तिकडनं सौमित्र येतो आणि म्हणतो की आई मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा काय बोलायचं असं सुमित्रा रागाने त्याला म्हणतात. लगेच आता सौमित्र सांगू लागतो की नानांना खूप आठवण येते ना जानकी बहिणींची. मग अवंतिका आणि मी जातो आणि जानकी बहिणींना इथे घेऊन येतो. तेव्हा आता चालेल का तुला असं. त्यामुळे ऐश्वर्याबद्दल जानकी सौमित्र विचारत असतो. मग सुमित्र ह्या लगेच रागानेच लाल होतात आणि म्हणतात की काय, जानकीला इथे येण्यासाठी तू परवानगी दिली, अरे पण मला विचारायचं होतंच ना. तेव्हा आता लगेच सौमित्राचा खूप संताप होतो आणि त्या म्हणतात की तुला जे करायचे ते कर, मी आता मध्ये पडणार नाही असं म्हणून त्या रागानेच निघून जातात. तिकडे ऋषिकेश खूप विचार करत असतो. तर आजी तिथेच असतात. तेव्हा आजींना खूप बरं वाटतं, त्यांना असं वाटतं की मी जेवलेले नाही आणि त्यामुळे मला आता जेवावं लागेल असं त्या म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढे आता आजीनेच ऐश्वर्या आणि ह्या दोघींनी मिळून सौमित्राचे कान भरल्यामुळे ते आता असं चिडचिड करत असतात. पण त्यांना सुद्धा मनातून जानकीबद्दल थोडी तरी माया असेल, पण तरी ऐश्वर्याचे कान भरते आणि त्यामुळेच त्यांचं लक्ष असं विचलित होते.
तेव्हा आता जानकी मात्र खूप हुशार ठरलेली आहे की तिने एवढे प्रॉब्लेममधून सुद्धा ती सोल्युशन काढत असते की आता ऋषिकेश जॉबसाठी बाहेर जाणार आहे आणि तेव्हाच मी आता पटकन नानांना भेटून यायला ती विचार करत असते. आणि मग आता नानांना जानकीलाच काहीतरी सांगायचं हे पक्क झालेलं आहे. तर पुढे आता सौमित्र हा रागानेच निघून जातात आणि मग सौमित्र हा आई आई म्हणून आवाज देत असतो. तेव्हा आजीसुद्धा सौमित्राच्या मागे निघून जाते आणि मग सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही आता त्यांच्या रूममध्ये जाणार असतात. लगेच त्यांना म्हणजे घरी जाणार असतात ते आणि मग लगेच प्रेक्षकांना ऐश्वर्या इथे लगेच सौमित्राला चिडवायला लागते आणि म्हणते की हत्ती बनवून जाणारी जानकी आता मुंगी बनवून इथे येण्याचा प्रवेश करते का? चुचुंदरी बनवून कोणतेही जिथे मिळेल तिथल्या भेगेमधून तिला आतमध्ये यायचे का? तेव्हा हे शक्य नाहीये, कारण ह्या घरामध्ये ऐश्वर्या आहे आणि जोपर्यंत ह्या घरामध्ये ऐश्वर्या आहे तोपर्यंत जानकीला इथे स्थान नाही, हे मी आत्ता सांगत आहे. तेव्हा लगेच अवंतिका म्हणते तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते तुला माहिती, पण तूही जास्त शेपारू नको. जानकी बहिणींना मी नाही ना तुझ्या नाकावर डिसून ह्या घरामध्ये आणलं तर नावाची अवंतिका नाही. आणि अजून एक, जोपर्यंत आमच्या केसला जुन्या केसचे निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत. तेव्हा आज आम्ही तुमच्याकडे राहणार आहोत असं हक्कानेच अवंतिका जानकीला म्हणत असते. तर प्रेक्षकांना पुढे आता जानकीला घरामध्ये येण्यासाठी सुमित्रा यांनी नाहीचाच पाडा धरलेला असतो आणि म्हणूनच आता सुमित्रा खूप टेन्शनमध्ये येतो. तो आता बाजूला जातो आणि जानकीला फोन लावतो. त्यानंतर तो म्हणतो की जानकी बहिणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जानकी म्हणते बोला ना भाऊजी काय झालं? लगेच सुमित्रा म्हणतो की काय ना तुम्हाला कोणी म्हणजे जानकीला घरात घ्यायचं नाहीये का? मग ठीक आहे ना, तुम्ही ह्या घरामध्ये येणार आहे म्हणून ऐश्वर्या आणि आजीने आईचे कान भरले आणि आई आता म्हणते की जानकी ह्या घरामध्ये नाही येऊ शकत. तेव्हा वहिनी आईने परमिशन दिली नाहीये, मग तुम्ही घरात तरी कसे येणार? तेव्हा आता माझ्याकडे एक प्लॅन आहे, तुम्ही फॉलो करणार का? असं आता सौमित्र जानकीला म्हणत असतो. मग जानकी सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की ठीक आहे ना, करा तुम्ही प्लॅन. असे 4 दिवस ऋषिकेश कुठे घरी आहे, मग येऊन जाऊन माझा प्लॅनही होईल आणि माझ्या बरेच काम आहे मालकाला सुद्धा लागणार आहे असं म्हणत असतात. तर प्रेक्षकांना पुढे आता प्लॅन बनवून आता सौमित्र जानकीला घरी घेऊन येतो. तेव्हा ऐश्वर्या ही काही ओळखत नाही जानकीला. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.